नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये आपले विशेष स्वागत. सरस्वती नारायण स्मृती समारंभ 26 जानेवारी 2025. लातूर येथे सरस्वती नारायण स्मृती प्रतिष्ठानतर्फे वडवळ नागनाथ येथील विविध शाळेतील विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालयाचे हे दोन्ही विद्यार्थिनी यांनी 98% आणि 97% मार्क घेतलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते त्यांचा हा सत्कार होत आहे. याच शाळेमधून द्वितीय क्रमांक मिळवलेली मेहक सरफराज खुरेशी हिलाही मी विनंती करतो की जिने प्रथम क्रमांक मिळवला. ऋतुजा गिरीधर भेटे हिलाही मी विनंती करतो आणि तिचे मुख्याध्यापक त्यांनीही मंचाकडे यायचं आहे. यानिमित्त नजाकत या गीत व गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार व गायक अतुल दिवे व वैशाली राजेश यांनी रंगतदार मैफिल सजवली. या मैफिलीतील गाण्यांची झलक या व्हिडिओमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाबरोबर नारायणराव व सरस्वतीबाई तसेच विलास व डॉक्टर वसंत यांचे प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. पुनश्च एकदा स्वागत करतो. कुलकर्णी परिवाराच्या वतीनं होत असलेल्या या कृतज्ञता सोहळ्याचे आपण सारे साक्षीदार आहोत याचा मला मनस्वी आनंद आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष चाकूर पंचायत समितीचे माजी सदस्य श्री विश्वासराव पाटील यांचे राष्ट्रीय कीर्तनकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी स्वागत केलं. यांचा सत्कार करावा. या सोहळ्यासाठी खास वडवळ नागनाथ येथून आलेल्या आणि मंचासमोरील विशेष अतिथींचंही आपण इथं स्वागत करणार आहोत. पत्रकार गोपाळ कुलकर्णी यांनी प्रकाश पाटील वांझरखेडकर यांचं स्वागत केलं. गोपाळ एकनफळे यांचं स्वागत रंगकर्मी सुधीर राजहंस यांनी केले. केतनच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला धनश्री यांचे स्वागत श्री प्रभाकर जोशी यांनी केले. द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील यांचे स्वागत धनाजी तोडकर यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवर व कलावंतांचेही स्वागत यावेळी करण्यात आले. करावं रुजवावं हाही एक हेतू त्याच्या मनामध्ये नक्कीच असावा आणि कुणालाही त्याचा अभिमान वाटावा त्याच्या या प्रवासाचा, असा हा माझा मित्र ज्याच्या संकल्पनेतून हा आजचा कार्यक्रम उभा राहिला आहे. त्याला आपल्या पायावर पूर्ण केलं आणि हळूहळू आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत गेली 2 तपापेक्षाही जास्त जवळजवळ 28 वर्ष बहुराष्ट्रीय कंपन्यांचा संपूर्ण देशाचा हेड म्हणून ज्यांनी काम पाहिलं. स्वतःच्या वडवळकरांच्या सर्व भावंडांतर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरंच कार्यक्रम सुरू होईपर्यंत असं वाटत होतं की आम्ही पहिल्यांदाच हा लातूरला कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो की आज 26 जानेवारी असल्यामुळे बऱ्याचशा व्यवधानांचा विचार करता किती संख्या येईल, पण खरंच लातूरकरांचं प्रेम, माझ्या सर्व मित्रांचं प्रेम, माझ्या भावंडांचं प्रेम, सगळ्यांचं प्रेम दिसतंय की तुम्ही सगळे इथे आलेले आहात.
लातूर नांदेड रोडवरती साधारणतः 25 किलोमीटर घरणी नावाचं एक गाव लागतं. तिथून डावीकडे वळलो की 5 किलोमीटर अंतरावरती वडवळ नागनाथ हे आमचं गाव, माझं जन्मगाव, जिथे आम्ही सर्व भावंड जन्मलो वाढलो आणि तिथून मग आपापल्या प्रवासाला आम्ही पुढे गेलो. सुरू असताना मला अचानक गाव सोडावं लागलं आणि नंतर नोकरीनिमित्त मी गावापासून दूर जात राहिलो. पण तरीही मनाने मी माझ्या गावाशी वडवळशी जोडलेलोच होतो. वडील अगदी लहान असतानाच गेले. आईवर सगळा भार पडला आणि आईने आम्हा सर्व भावंडांसाठी, आई आणि वडील या दोघांचीही भूमिका पार पाडली. आमच्यावरती उत्तम संस्कार केले. परिस्थिती माणसाचा गुरु असते असं म्हणतात. कोरडभाऊ शेती, उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही आणि अशा परिस्थितीत जमेल तसे शिक्षण घेत पायावर उभे राहणे हा एकच मार्ग, एकच पर्याय आम्हा सर्व भावंडांसमोर होता. प्रत्येक जण माझा प्रत्येक भाऊ आपापल्या क्षेत्रामध्ये स्थिरावला, वंशवृद्धी झाली, काळानुरूप बदलही होत गेले. 2006 साली आई गेली. मोठा भाऊ क्षमा करा, 2018 मध्ये मोठा भाऊ विलास गेला. मागच्या वर्षी तुझ्या भावना आम्ही सगळेजण नक्कीच समजून घेतो. साहजिक आहे, या प्रवासांमध्ये यांच्या आठवणींनी आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळणार. आपल्या सर्वांनाही ते मनामध्ये पोचतं, समजतं. हृदयाची भाषा ही हृदयालाच समजू शकते. 2018 मध्ये मोठा भाऊ विलास गेला. त्याच्यानंतर मागच्या वर्षी डॉक्टर वसंत, तोही देवाघरी आम्हाला सोडून गेला. याच दरम्यान दोन्ही वहिनींचंही निधन झालं. आज गावामध्ये माझ्या वडिलांना आबा आम्ही म्हणायचो. त्यांना ओळखणारे, त्यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ हळूहळू आता कमी होत चाललेले आहेत. गावात आम्हाला नारायण मास्तरची मुलं असं म्हणून ओळखतात. माझे वडील शिक्षक होते. आज त्या गावातील एक पिढी त्यांनी घडवलेली आहे आणि आम्हाला अभिमान वाटायचा की लहानपणी अरे तुझ्या वडिलांनी आम्हाला असं शिकवलं, अशी शिक्षा करत होते, आम्ही त्यांना घाबरायचो. आता नवीन पिढी गावामध्ये तयार होतीये. शाळेनं आम्हाला शिकवलं, आम्हाला घडवलं, त्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं त्या काळामध्ये. आता काळानुरूप नवीन पिढी त्या ठिकाणी तयार होतीये. त्यांच्या प्रगतीमध्ये तेथील शाळा आणि गुरुजनांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आईवडिलांनी तसेच गावाने, शाळेने, गुरुजनांनी दिलेल्या संस्काराची काहीतरी उतराई व्हावी, काहीतरी आपल्याकडनं परतफेड व्हावी. हा त्या गावातील आजच्या पिढीतील होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा यासाठी काही प्रयत्न करता येतील का, हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून होता. आज त्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप येत आहे. व्यंकटेश आणि समस्त वडवळकर कुलकर्णी परिवारावर प्रेम करणारे लातूर येथील श्रोते बंधू भगिनी, हा मागचा बॅकड्राफ्ट बघताना इथे व्यंकटेशच्या आई वडिलांचं जे चित्र आहे ते पाहताना एक मला मंत्र आठवतो. तो असा आहे की शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात. साधारणपणे आपण तर्पण जेव्हा करतो तेव्हा हा मंत्र उच्चारावा असा प्रघात आहे. तर्पण म्हणजे श्राद्धविधी. सांस्कृतिक क्षेत्र असो, साहित्यिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे कुलकर्णी परिवाराचे जे 2 सदस्य आहेत, एक गोपाळराव आहेत, आमचे व्यंकटेश आहेत, या त्यांच्या मुलांनी एका प्रकारे आजच्या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या आई वडिलांचा तर्पणविधी केला आहे असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे जो संस्कार आपल्याला मिळालेला आहे पूर्वजांकडून, तो संस्कार पुढे नेणे
त्याचं संस्मरण कायम ठेवणे ही या कार्यक्रमामागची भूमिका असते. आणि तो संस्कार काय आहे तर सहजीवनासाठी आवश्यक असणारा जो मनुष्यभाव आहे तो भाव, त्या भावाने श्रीमंत असलेली आपली मागची पिढी जिनी तो आपल्याला संस्कार दिला आहे तो आज विरळ होऊ पाहतोय. तो अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून परत जोडणे. अर्चनाताई इथे आलेल्या आहेत चाकूरकर, त्यांचं स्वागत. अर्चनाताई, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं. भारतीय जनता पार्टीच्या या नेत्या आहेत. माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या श्रुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर. आता एवढी सविस्तर ओळख द्यायची गरज उरली नाही असं मला वाटतंय. नक्की. परवाच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर तेव्हा हा जो संस्कार आहे तो संस्कार त्याचं पुनर्स्मरण करणे आणि तो परत एकदा जागवणे याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. कुलकर्णी परिवारानं एक सामाजिक जाणीव यातनं जोपासली आहे. ती विशेष जाणीव अशी आहे की त्यांनी आपल्या गावातल्या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे चांगल्या शिक्षकाची मुलं कशी असतात याचं उदाहरण आहे. म्हणजे साधारणपणे असं म्हणलं तर हरकत नाही की मुलांनी आपल्या वडिलांचं नाव काढलेलं आहे. इथे उपस्थित श्री प्रकाश पाटील वांजरखेडकरजी, श्री कदमजी, श्रीमती नलिनी कुलकर्णी, श्री संपादक राजू पाटीलजी, तहसीलदार घनश्याम आडसूळजी, डॉक्टर हंसराज भोसले, सर्वच मान्यवर इथे आपण या स्मृतिप्रित्यर्थ इथे एकत्र आलेला आहात. मी आज विशेष गोपाळजींच्या व्यक्तिगत आग्रहाखातर आपल्या सर्वांच्या सोबत इथे आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी मला वाटतं की या कार्यक्रमाचं जी पार्श्वभूमी असेल किंवा जे काही हा प्रवास आहे, माझं दुर्दैव आहे की मी ते सगळं ऐकू शकले नाही. पण आत्ता मामांच्या 2 मिनिटाच्या भाषणात मला लक्षात आलं की याच्या आधीच्या जे वक्ते बोललेले आहेत त्यांनी अतिशय भावभीनी अशी त्यांची श्रद्धा त्यांच्या आईवडिलांच्या प्रती अर्पण केलेली आहे. गोपाळजींचं विशेष अभिनंदन, कारण कुलकर्णी सरांच्याबद्दल मी अण्णासाहेब पाटील आणि मामांच्या तोंडून ऐकून माहिती होतं की कुलकर्णी सरांच्या वडवळमध्ये पूर्ण गावामध्ये त्यांचा दरारा होता म्हणून. तर तशा दरारा असणाऱ्या सरांचे आमचे गोपाळराव एकदम म्हणजे एकदमच सज्जन शांत आहेत. मला थोडं 2 मिनटं आश्चर्य वाटत होतं की इतके वडील दरारा होता पण आमचे गोपाळरावजी एकदम शांत, सर्वांशी मन मिसळून राहत असतात. तर आज आपण इथे खरं म्हणजे गझल गायनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलात. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ उभी राहणार नाही, पण मला असं वाटतं की आईवडिलांची स्मृती, कारण आपण डोळे उघडतो तेव्हापासून चेहरा जो असतो तो आईचा असतो आणि नंतर थोडं समजायला लागतं तेव्हापासून वडिलांचा. पण आपण जोपर्यंत जिवंत राहतो तोपर्यंत त्या मूर्ती आपल्या मनातून कधीच जात नाहीत. त्यामुळं ते जरी तुमच्यामध्ये नसतील तरी त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी आणि त्यांचे जे तुमच्यावर असलेलं असीम प्रेम आहे, शरीराने ते नसतील पण ते जिथेही असतील तुम्हाला, तुमच्या परिवाराला, नातवंडांना, पतवंडांना, सगळ्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी होत असावी असं मला वाटतं. तुम्ही सर्वजण त्यांच्या छत्रछायेत, कारण आपण सर्वजण नशीबवान आहोत. आपल्या इथे बसलेल्यांच्या प्रत्येकाचे आईवडील त्या काळातले महत्त्वाचे लोक होते
आणि अशा लोकांची आपण सर्वजण पुढे मुलं आहोत आणि आता आपल्यावर जिम्मेदारी आहे की आपली पुढची पिढी चांगली आपण घडवू. आपण त्यांची कलागुणाप्रती असलेली आवड लक्षात घेऊन आजकाल आपण बघतो की खूप मोठे मोठे असे कार्यक्रम होतात. 1000, 5000, 10,000 लोकांना बोलवलं जातं. संपत्तीचं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं ओंगळवानं प्रदर्शन पण त्या माध्यमातून केलं जातं. पण आईवडिलांना दिलेली ही तुमच्या कुलकर्णी परिवारातर्फे अतिशय भावपूर्ण अशी श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी आज मला इथे बोलवलं, मला येण्यासाठी व्यत्यय झाला, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. आज पालकमंत्री लातूरमध्ये आहेत, ते घरी आले होते आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रपंच संपेपर्यंत मला इथे पोचायला उशीर झाला, तर त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. माझ्याबद्दल सांगताना पांडे सरांनी चाकूरकर साहेबांची ओळख सांगितली आणि मग माझी ओळख सांगितली. सर म्हणाले की आता विधानसभेनंतर ती आवश्यकता नाही. सर, मी मरेपर्यंत वडील म्हणजे चाकूरकर साहेब त्यांची ओळख माझ्यासोबत राहावी अशी मी नक्कीच, मला ती आवडेल, कारण आपले कर्तृत्ववान आईवडिलांची ओळख ही मुलांना नेहमीच प्रिय असते आणि सासरे जरी असले तर वडिलांपेक्षा काही वेगळे नाही आहेत. तुम्ही सगळ्यांनी इथे आज या कलाकारांना ऐकण्यासाठी, त्यांचं सुंदरसं गझल गायन श्रवण करण्यासाठी आलात. आपल्या सर्वांनाही मी शुभेच्छा देते. आणि आज गोपाळजी आपल्या सर्वांच्या ही मला वाटतं की तुमचा हा सर्व मित्र आणि परिवार असणार आहे, आप्तेष्ट असणार आहेत. आपल्या सर्वांना इथे मला बोलवल्याबद्दल मी आपले आभार मानून मी आपली रजा घेते. नमस्कार. आयचेजी, तुमचं संचलन नेहमीप्रमाणे छानच आहे, त्याबद्दल तुमचेही विशेष आभार. थँक्यू. थँक्यू. आईवडिलांनी आमच्यावरती संस्कार केले. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. संगतीचा परिणाम किती होऊ शकतो याची उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून उत्तम संस्कार झाले पाहिजेत आणि ते आमच्या आईवडिलांनी केले. आमच्या घरामध्ये जिथे वडील बसायचे तिथे उर्दूमध्ये एक काचेची फ्रेम लावली होती आणि उर्दू त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. आम्हाला ते वाचता येत नव्हतं. आम्ही जेव्हा विचारायचो तेव्हा वडिलांसमोर तर बोलण्याची आम्हाला हे नव्हतीच, हिंमत नव्हती. डोळ्याला डोळे कधीही लावलेले नाहीत, एवढा दरारा होता त्यांचा. अनेक आदरयुक्त भीती होती. आता तो आदर संपलेला आहे. आईवडिलांबद्दल आदर असला पाहिजे. तर त्यामध्ये लिहिलं होतं की मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. आम्ही सगळी भावंड प्रतिकूल परिस्थितीमधून गाव सोडून आज आमच्या पायावरती भक्कम उभे आहोत. केवळ आईवडिलांचा आशीर्वाद. ऋणं देवस्य यागेन. आपल्याला देवाच ऋण घेऊन जन्माला आला होता. पण आपल्याला नागडोळे उत्तम दिलेत, बुद्धिमत्ता उत्तम दिली आहे, हे देवाचं ऋण आहे. ऋषीणाम दान कर्मणः. ज्या ऋषीमुनींनी ही संस्कृती आत्तापर्यंत टिकवली आहे त्या ऋषींच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर गुरुपौर्णिमा 1 वर्षातून 1 दिवस आपल्या ज्या ज्या गुरुजनांकडे आपण शिकलो आहोत त्यांच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. संतत्या पितृलोकेन शोधयित्वा परिव्रजेत. मुलांचं काय कर्तव्य आहे की जिवंतपणी त्यांना आदर देणे, त्यांचा सत्कार करणे, सांभाळणे, प्रेम देणं आणि ते गेल्यानंतर त्यांचं स्मरण. आज आमचे धाकटे बंधू व्यंकटेशने हा अतिशय उत्तम उपक्रम घडवून आणलेला आहे की आपल्याच गावातल्या उत्तम शिकणाऱ्या मुलांचा सत्कार एवढ्याकरता केलेला आहे की पुढं त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. एक लक्षात ठेवा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज सगळे जे आम्ही उभे आहोत पायावरती घर सोडून, नाही तर आम्ही जर गावात राहिलो असतो तर आज व्यसनाधीन झालो असतो. आज वडवळमधल्या रामगल्लीतली काय अवस्था आहे, मुलांची काय अवस्था आपण सगळे बघता. तेव्हा उत्तम संस्कार शिकलं पाहिजे आणि त्याकरता आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सरस्वती नारायण असं
प्रतिष्ठान नाही हे निर्माण करून त्यांनी हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. यातून असे अनेक कार्यक्रम घेऊन आपण सतत पुन्हा भेटणार आहोत, नाही तर आम्ही भेटत नाही. एकत्र आलं पाहिजे. सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे. आज संघटित होणं ही अत्यंत काळाची गरज आहे. एकत्र येणं काळाची गरज आहे. शेजारी कोण राहतो ते आपल्याला माहिती नाही. तेव्हा या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलो, त्याने एकत्र आणलेलं आहे. याचा हा जो सगळा पुढचा प्रवास असणार आहे, त्या प्रवासाकरता एक वडील बंधुकीच्या नात्याने, बंधुत्वाच्या नात्याने त्याच्या या कार्याला मी या ठिकाणी 1,00,000 रुपये या ठिकाणी भेट म्हणा मी त्या ठिकाणी जाहीर करतो. चला तर आपण पाहूयात नजाकत या बहारदार गीत व गझल मैफिलीची काही रंगतदार क्षण. चदरिया जी